विधान परिषदेच्या जागा वाटपावरून सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय। याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून भवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता आहे। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकूर पिता पुत्रांना प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा एकनाथ शिंदेंनी प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरू आहे। त्यामुळे हितेंद्र ठाकूरांची भविया शिवसेनेत विलीन होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले। काही दिवसांआधी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन झाला होता। या बदल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही। अशात गेल्या 2-2.5 वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या 75% मतदारसंख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते।